2023-24 पर्यंतचं त्यांनी ते घेतलेला आहे मुद्दा, म्हणजे त्यावेळेसचा एक आराखडा राखलेला आहे सुरुवातीपासून. कारण बघा, महाराष्ट्राचा मुद्दा घेतलेला आहे, त्यामुळे 1960 पासून महाराष्ट्राची स्थापना झाली, तेव्हापासून खरी अर्थव्यवस्थेला सुरुवात झाली. आपल्या म्हटलं तर तुम्हाला ज्या ठिकाणी दारिद्र्य आलेलं आहे टॉपिक, बरोबर आहे एक, आणि त्याच इकॉनॉमिक्स मध्ये दारिद्र्य हा टॉपिक, तर दारिद्र्य हा टॉपिक मध्ये तर येतोच आहे, त्यासोबत तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पण येतोय, जे सातत्याने राखलेले आहे स्थिर, म्हणजे महाराष्ट्रासोबत गुजरातमध्ये सुद्धा एक. त्यानंतर नदी नाले जे काही समजा कॅनल असेल, कालवा असेल, तिथून पाणी पोहोचण्यासाठीचा उपक्रम चाललेला आहे, म्हणून त्याचं उत्पन्न वाढलंच नाही, देशाच्या जीडीपी मध्ये काम पडलं. तर हा आहे तो चलयुक्त. घरी गेल्यानंतर नक्की बघायचं की तुम्हाला हा त्याचा मुद्दा त्यांनी मेन्शन केलेला आहे त्यामध्ये. त्याचसोबतच त्यांनी बघा पुन्हा एसडीजी 6 वेळेला केलेला आहे, 6व्या गोलला फोकस केलेला आहे, हे एक. त्यासोबत पुढे दारिद्र्य निर्मूलनासाठी सुद्धा त्या योजना दिलेल्या आहेत, त्या योजना व्यवस्थित करा, म्हणजे आजपर्यंतच्या पेपरला आलेल्या आहे, त्यामुळे त्या पद्धतीने लक्षात घ्या. म्हणजे ह्या दारिद्र्य निर्मूलनाचे रिलेटेड त्यांनी कारण